ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। राष्ट्रवादीच्या लेडी जेम्स बॉन्डचा मोठा निर्णय। शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांना मोठा झटका। कोण आहे नेमकी लेडी जेम्स बॉन्ड? पहा ही विस्तृत बातमी। नमस्कार, मी शर्वरी आणि आपण पाहत आहात तिचा सागर न्यूज। महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात मोठ्या घडामोडी घडणार आहेत, कारण राज्यात आगामी काळात विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे। असं असताना आता एक फार मोठी बातमी समोर येते। राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना मोठा झटका देणारी ही बातमी आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील युवा नेता तसेच लेडी जेम्स बॉन्ड म्हणून ख्याती असलेल्या सोनिया दुहान यांचा उद्या काँग्रेस पक्षात प्रवेश होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोन्ही नेत्यांसाठी हा मोठा झटका मानला जातो। विशेष म्हणजे काही दिवसापूर्वी सोनिया दुहान यांनी शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती। त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार टीका केली होती। तसेच त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती। त्यानंतर सोनिया दुहान या अजित पवार गटात प्रवेश करतील अशी चर्चा होती, पण तसं न करता घडलं वेगळंच। विशेष म्हणजे त्यांनी अजित पवार यांची देखील भेट घेतली नाही, पण त्यांनी त्यांच्या पक्षात प्रवेश केला नव्हता। अखेर सोनिया दुहान यांचा उद्या काँग्रेस पक्षात पक्षप्रवेश होणार आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेसचे नेते दीपेंद्र हुड्डा यांच्या उपस्थितीत सोनिया दुहान या उद्या काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत। आगामी हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सोनिया दुहान यांच्या काँग्रेस पक्ष प्रवेशाला महत्त्व प्राप्त झाले। सोनिया दुहान या हुशार आणि ताकदवान युवा नेते आहेत। सोनिया दुहान या हरियाणाच्या राष्ट्रवादी शरद पवार गट विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्ष होत्या। त्यांची ओळख राष्ट्रवादीतल्या लेडी जेम्स बॉन्ड म्हणून आहे। जेव्हा शिंदे गटाचे आमदार गुवाहाटीतून गोव्यात मुक्कामी आले, तेव्हा त्यांच्या संपर्कासाठी सोनिया दुहान आणि इतर 3 पदाधिकारी गोव्यातल्या हॉटेलमध्ये शिरले होते, पण त्यांचा प्रयत्न अपयशी ठरला। पण प्रयत्न केला होता धाडसानं। अजित पवारांच्या पहाटेच्या बंडावळी नरहरी झिरवळांसह राष्ट्रवादीच्या 4 आमदारांना दिल्ली जवळच्या गुरुग्राम मधल्या एका हॉटेलमध्ये ठेवलं होतं। मीडिया रिपोर्टनुसार त्या हॉटेलबाहेर पहाऱ्यासाठी भाजपचे 150 कार्यकर्ते होते। त्या हॉटेलमध्ये धुडगूस घालून राष्ट्रवादीच्या 4 आमदारांना पुन्हा मुंबईत आणणाऱ्या सोनिया दुहानच होत्या। सोनिया दुहान यांनी काही दिवसापूर्वी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली होती। सुप्रिया सुळे या आमच्या नेत्या बनू शकल्या नाहीत असं सोनिया दुहान म्हणाल्या, तर सुप्रिया सुळे यांच्या जवळचे लोक कटकारस्थान रचत असल्याचा आरोप सोनिया दुहान यांनी केला होता। मी आजपर्यंत पक्ष सोडलेला नाही, पण मी खूप लवकर पक्ष सोडण्याचा निर्णय घेणार आहे। मी दुसरा कोणत्या पक्षात प्रवेश करणार नाही। तुम्हाला वाटेल की मी उद्या अजित पवार गट, भाजप किंवा काँग्रेस पक्षात जाईन, तर तसं नाही। मी कोणत्याही पक्षात जाणार नाही। मी सध्या कोणत्याच निर्णय घेणार नाही। मी सध्या एकनिष्ठतेने बसले आहे। सुप्रियाताईंच्या आजूबाजूला काही लोक असे आहेत जे पक्षाचं काम करणाऱ्या नेत्यांना संपवण्याचा, हटवण्याचं आणि मजबूर करण्याचं काम करतायत। पक्ष सोडावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत असे गंभीर आरोप सोनिया दुहान यांनी केले होते। आणि आता सोनिया दुहान यांचा थेट काँग्रेस पक्ष म्हणजे हरियाणाच्या राजकारणाच्या पटलावरती मोठं गणित रचणार आहे, यात तीळ मात्र शंका नाही। ब्युरो रिपोर्ट तिचा जागर न्यूज। अशा प्रकारच्या वेगळ्या बातम्या जाणून घेण्यासाठी मोबाईल घ्या आणि सबस्क्राईब करा यूट्यूबवर जाऊन तिचा जागर न्यूज, सदैव तत्पर तुमच्यासाठी। सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील।